आमच्या एनडीएच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। खूप वर्षांनी भाजपला ही जागा मिळाली आहे। मला खात्री आहे ते कमळ फुलेल। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील। संकल्प पत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपने केलाय। आम्ही मागचे 2 संकल्प 99% पूर्ण केलेत। मोठे निर्णय मोदीजी तिसऱ्या टर्ममध्ये घेतील। तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश पुढे येईल। मोदीजी, शहाजी, नड्डाजी यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे भाजपला ही जागा दिली। 2.5 लाखांच्या मताधिक्याने विनायक राऊत पडतील। 48 पैकी 40 जागा भाजप जिंकेल। गोव्यातील आम्ही 2 जागा जिंकू। उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला, याचा परिणाम अजिबात होणार नाही। नारायण राणे 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील। नमस्कार। रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या सर्व पत्रकारांचं माननीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या पत्रकार परिषदेने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं। आज सन्माननीय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तुमच्याशी काही संवाद साधणारे मी प्रमोदजींना विनंती करतो की त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या सगळ्या पत्रकारांशी संवाद साधावा। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या ठिकाणी म्हणजे राज्याचे उपाध्यक्ष काळशेकर साहेब आहेत, बाळामाने आहेत, प्रभाकर सावंत आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग ह्या लोकसभा मतदारसंघातनं नॉमिनेशन फायलिंगसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। सर्वात अगोदर आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि एनडीए अलायन्सचे सगळे पार्टनर यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि राष्ट्रीय पक्षाचा धन्यवाद पण म्हणतोय। खूप वर्षांनी पहिल्या वेळी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळालेली आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, कार्यकर्ते ज्या जोमाने काम करतात। मी 2दा या ठिकाणी येऊन गेलो आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानं पहिल्या वेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघातून कमळ फुलेल याचा मला विश्वास आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा 3.0 हे 3rd टर्म सुरू करत असताना माननीय मोदीजीने जे 10 वर्षाचं विकसित भारताचं जे फाउंडेशन स्टोन यावेळी जो घातलेला आहे आणि तो विकसित फाउंडेशन स्टोन ॲक्च्युअल विकसित भारत 2047 हे साकार करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्या वेळी प्रधानमंत्री करण्यासाठी देशातील पूर्णतः म्हणजे आपण जसं म्हणतोय की जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतामध्ये एक लाट आलेली आहे म्हणायला काय हरकत नाही। अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नारा सुरू आहे आणि त्याच पद्धतीचा नारा आपल्या महाराष्ट्रात पण सुरू आहे। गोव्यातील 2 जागा भारतीय जनता पार्टीला यावेळी मिळेल। महाराष्ट्रातील मॅक्झिमम सीट हे एनडीए अलायन्सला मिळतील याचा मला विश्वास आहे। पहिल्या टप्प्यातलं इलेक्शन्स आज सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यातलं इलेक्शन्स आम्ही नागपूरमध्येही जाऊन आलो होतो। त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद हा एनडीए अलायन्स आणि भारतीय जनता पार्टीला मिळतोय। त्यामुळे राहिलेल्या सगळ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि या ठिकाणी खूप चांगले सीट पण निवडून येतील। या निवडणुकीनंतर लगेच परत आपल्या पुढच्या निवडणुकीसाठीही एनडीए अलायन्स खूप मोठ्या प्रमाणे सत्तेवर येईल याचा विश्वास व्यक्त करतो। थँक्यू। मी शिल्पकार वगैरे नाहीये। माननीय मोदीजीच्या आशीर्वादानं अमितभाई शाह, जे.पी. नड्डाजी ह्याने आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन पुणे पहिल्या वेळी आपल्या कमळाला तिकीट दिले, त्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा आभार व्यक्त करतोय आणि खरोखरच आपल्या कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आहेत ही तिकीट मिळवण्यासाठी आणि नक्कीच आपण या ठिकाणी पहिल्या वेळी कमळावरती आपले नारायण राणे साहेब माजी मुख्यमंत्री जिंकतील याचा विश्वास आहे। विनायक राऊत प्रतिस्पर्धी आहेत, 3rd राऊंड त्यांचा आहे, हॅट्रिक साधणार असं त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते आणि 2.5 लाखाने त्या ठिकाणी उमेदवाराचा पराभव होईल सांगितलं जाते। मागच्या वेळी विनायक राऊत कसे निवडून आले होते हे मला वाटतं त्यांना नक्की माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट शिवाय इथे कधीही कोणीही निवडून आलेला नाहीये आणि आता तर भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा सीट आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की मागच्या वेळी जे भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवरती जे निवडून आलेले विनायक राऊत याने 2.5 लाखाचा सोडा मला तर वाटतं की 2.5 लाखाच्या मार्जिनने पडतील असा विश्वास आहे। महाराष्ट्रातून केला नागपूर साईडमधून दौरा झालेला होता। महाराष्ट्राचं चित्र कसं आहे खास करून महायुतीसाठी मॅक्झिमम सीट हे महायुतीला मिळतात आणि आपल्या एनडीए अलायन्सला मिळतात याचा मला विश्वास आहे। कारण ज्या पद्धतीने
NDA अलायन्सचे पार्टनर मग भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणारे शिंदे सेना गट असेल किंवा अजित पवार गट याने खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य करीत आहेत आणि सगळीकडे म्हणजे NDA अलायन्सचे पार्टनर जिंकून येणार. मोर दॅन 40. गोव्यातल्या दोन्ही जागा यावेळी आपण भारतीय जनता पार्टी जिंकतो. विरोधक टीका करताना असं म्हणतात की राणे पहिल्या बेंचवरचे विद्यार्थी होते, मात्र त्यांना शेवटच्या बेंचवर बसल्यामुळे त्यांना तर तिकीट द्यावं लागलंय आणि मागून त्यांनी तिकीट घेतलं. विरोधकांना टीका म्हणजे अजून काही राहिलेलं नाही आहे म्हणून यावेळी ते टीका करतात. नारायण राणे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे खूप मोठे नेते आहेत. केंद्रामध्ये ते मंत्री होते आणि पार्टीची स्ट्रॅटेजी म्हणून काहीतरी जे काही असेल त्यांची तिकीट शेवटी डिक्लेअर झालेले एवढंच आहे. घोषणा व्हायला वेळ लागला त्याचा परिणाम काय होऊ शकतो? बिलकुल नाहीये. मला माहिती आहे कारण पहिल्या मिटिंगला मी ज्या ठिकाणी आलो होतो मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधला जोश आणि उत्साह जर बघितला तर 100% नारायण राणे साहेब खूप मोठ्या फरकाने 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त मताने जिंकतील.